नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये जानकी आता खूपच जास्त खुश असते. तिची आई लता तिला परत मिळालेली असते. त्यानंतर आपल्या कुटुंबियांनी लताला माफ केलेलं असतं. तिच्यावरती कुठलाही राग ठेवलेला नसतो, म्हणून सुद्धा जानकी खूपच जास्त खुश असते. जानकी इथे सगळ्यांना आता जेवल्यानंतर बडीसोप खायला देत असते. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे अवंतिका. अवंतिका खूपच जास्त इमोशनल झालेली असते. अवंतिका येते आणि म्हणते, जानकी वहिनी तुम्ही जरा इकडे या बरं. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका काय झालं आहे, काही टेन्शन आहे का? तेव्हा अवंतिका म्हणते, काही टेन्शन नाही आहे, तुम्ही इकडे या बरं. आणि ती आता सगळ्यांच्या समोर जानकीच्या पाया पडते. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका अगं काय झालं, तू माझ्या पाया का पडतेस, असं काय केलं आहे मी? तेव्हा अवंतिका म्हणते की जानकी वहिनी तुम्ही माझ्या सौमित्रचा जीव वाचवला आहे, तुम्ही सौभाग्य वाचवले माझं. तुम्ही जर तिथे नसतात तर सौमित्राच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नक्की काय घडलं आहे तुम्ही मला सांगाल का? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, आई अगं त्या मास्कमॅनने मला किडनॅप केलं होतं. मी जेव्हा पोलीस स्टेशनला जात होतो तेव्हा मला बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि मास्कमॅनचे कपडे घालून मला बांधून ठेवण्यात आलं होतं आणि माझ्या हातामध्ये पिस्तूल दिली होती. तेव्हा इथे ऐश्वर्या आणि मास्कमॅनचा प्लॅन होता ऋषिकेश दादाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा. ऋषिकेश दादाला वाटलं की तो मास्कमॅन आहे आणि तो माझ्यावरती गोळी चालवणार होता. पण तेवढ्यात जानकी वहिनीचं लक्ष माझ्या पायातल्या शूजकडे गेलं आणि तिने माझे शूज ओळखले आणि तिने ऋषिकेश दादाला थांबवलं, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. तेव्हा इथे जानकीचे आता सगळेजणच आभार मानत असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटतं की लताबाई जिवंत झाली म्हणजे आता कोर्टामध्ये माझ्या विरोधात साक्ष देणार. एका बाजूला प्रॉपर्टीचे खरे पेपर मास्कमॅनच्या ताब्यात गेले, तो मला आता पैसे देणार नाही असं तिला वाटत असतं. तेव्हाच इथे आजीचा फोन आलेला असतो. आजी म्हणत असते, ऐश्वर्या अगं प्रॉपर्टीचे पेपर मिळाले ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्ही काय मला इथे जखमेवरती मीठ चोळायला फोन केला आहेत का? तेव्हा आजी म्हणते, नाही गं, असं का बोलतेस तू, प्रॉपर्टीचे खरे पेपर दिलेत मी तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो तुम्ही पेपर दिलेत, पण ते पेपर माझ्याकडे नाही आहेत. तो मास्कमॅन आहे ना, तो पेपर घेऊन पळून गेला. आता काय उपयोग नाही आहे त्या पेपरचा, तो कुठे मला आता पैसे देणार आहे? तेव्हा इथे आता आजी म्हणते, म्हणजे याचा अर्थ आता सगळे रणदिवे रस्त्यावरती येतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, येऊ दे ना, मला काय करायचं आहे, आता तुम्ही तुमचं बघून घ्या. माझ्याकडे प्रॉपर्टीचे पेपर नाही आहेत, त्याच्यामुळे आता मी काही करू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, अरे बापरे, माझ्याकडून किती मोठी चूक झाली, मी तर खरे प्रॉपर्टीचे पेपर दिलेत. आता मला गप्प राहायला हवं. मूग गिळून एका बाजूला गप्प बसते, म्हणजे काहीच बोलायला नको. हे लोक जिथे राहतील तिथे यांच्याबरोबर जायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, या ऐश्वर्याला ना सोडू नकोस तू सौमित्र, तिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे कोर्टामध्ये, याची तू आता काळजी घे. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई मी तर काळजी घेईनच, आणि लता काकू या सगळ्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. तुम्हाला कोर्टामध्ये जे जे विचारलं जाईल ना, त्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही नीट द्या. ऐश्वर्याने तुम्हाला कसा त्रास दिला, तुम्हाला कशा पद्धतीने डांबून ठेवलं होतं, हे सगळं तुम्ही सांगा. तेव्हा लता म्हणते, नक्कीच तिने मला जो काही त्रास दिला आहे ना, तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला आहे, त्याची आता मी परतफेड तिला नक्की करणार आहे. मी तिच्या विरोधात व्यवस्थित साक्ष देईन, तिला अडकवेन या प्रकरणामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता धर्माधिकारी आलेले असतात. ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की ही केस आता अजूनच कॉम्प्लिकेटेड झाली आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही केस मी कंटिन्यू करावी तर मी फी वाढवून घेणार. तेव्हा इकडे आता सयाजी विखे पाटील म्हणतात, हो हो नक्कीच, तुमची फी आम्ही तुम्हाला नक्की वाढवून देऊ, पण तुम्हालाच ही केस आता कंटिन्यू करायची आहे आणि माझ्या मुलीला या प्रकरणातून वाचवायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ॲडव्होकेट धर्माधिकारी ऐश्वर्याला विचारतात की नक्की तुम्ही काय काय केलं होतं ना, ते तुम्ही मला सांगा. त्या लताबाईंना कशा पद्धतीने किडनॅप केलं, कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत गेल्या, हे सगळं तुम्ही मला व्यवस्थित सांगा. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात की आयशू, सांग त्या वकिलांना सगळं. हे बघ, तेच तुला या प्रकरणातून वाचवणार आहेत, डॉक्टरांपासून आणि त्याचबरोबर वकिलांपासून काही लपवायचं नसतं, तुला माहिती आहे ना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो मला माहिती आहे. तेव्हा ऐश्वर्या खरं सांगायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते, जेव्हा प्रॉपर्टीच्या वाटण्या होत होत्या
तेव्हा मी इथे लताला नाटक करायला सांगितलं होतं आणि तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर बदलून मी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या एकटीच्या नावाने केली होती. त्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होत्या. त्या रणदिवेंना मी घराच्या बाहेर काढणारच होते. तेवढ्यातच आता लताला सत्य समजलं होतं की जानकीला एक फोटो मिळाला होता तिच्या लहानपणीचा. तो फोटो लताच्या हाती लागला आणि लताला कळलं की जानकी हीच तिची खरी मुलगी आहे म्हणून. आणि त्यानंतर तिने मला मदत करायला नकार दिला आणि ती तिच्या मुलीला सत्य सांगायला निघाली. तिने तिच्या मुलीला सत्य सांगू नये आणि म्हणूनच मी तिला किडनॅप करण्याचा निर्णय घेतला. पण तिला किडनॅप करता करता तिने तिच्या मुलीला सांगितलं की तीच तिची खरी आई आहे म्हणून. आणि मंदिरामध्ये शेवटीला इथे जानकीला समजलं की लता कारखानीस हीच तिची खरी आई आहे. आणि मग तिथे मी जानकीला बेशुद्ध केलं आणि लता कारखानीसला मी किडनॅप केलं. लता कारखानीसला किडनॅप केलं. त्यानंतरला जानकीला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी मी तिच्यासारखी साडी नेसणे आणि लताला पाण्यामध्ये धक्का दिला. लता पाण्यामध्ये पडली. ती मरेल असं मला वाटलं होतं, पण तिला पोहता येत असल्यामुळे ती जगली, ती जिवंत राहिली आणि पुन्हा तिने आपल्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला. मुळशीमध्ये आल्या आल्या ती आपल्या मुलीला सत्य सांगायला आली होती आणि त्याच वेळेला बरोबर सगळेजण मंदिरामध्ये गेले होते. तेव्हा मी तिला पकडलं आणि पुन्हा तिला मारण्याचा प्रयत्न केला. तिला किडनॅप केलं आणि शेवटीला माझ्या माणसांना सांगून तिला गोळी मारायला सांगितली. पण त्याच्यातून सुद्धा मी नंतर बघितलं तर ती बाई जिवंत होती आणि ती मास्कमॅनच्या ताब्यात होती. हे सगळं आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात, अच्छा, म्हणजे ती बाई पैशांसाठी खोटं बोलून त्या घरामध्ये राहत होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगदी बरोबर, असं सगळे घडलं होतं आणि त्या लताला पार्वती म्हणून मीच घेऊन आले होते आणि तिने हे सगळं नाटक माझ्या सांगण्यावरूनच केलं होतं. तेव्हा धर्माधिकारी म्हणतात, पैशांसाठी खोटं बोलत होती ना ती, काळजी करू नका. आता ऐश्वर्या बघाच, मी त्या लता कारखानीसला कसं इथे या प्रकरणामध्ये अडकवतो, तिची चांगली विकेटच पाडतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी मायासाठी जेवण घेऊन आलेली असते. ती मायाला म्हणते, माया, तुला कसला त्रास होत नाही आहे ना इथे? तुला आवडते ना, करमते ना? तेव्हा इथे माया म्हणते, हो हो, मला इथे कसलाही त्रास होत नाही आहे, उलट मला इथे खूप आवडते. त्यानंतर तुझ्या घरच्या लोकांबरोबर बोलणं झालं ना? माया म्हणते, हो, आईबाबांजवळ बोलणं झालं. इतक्या दिवसानंतर माझा आवाज ऐकून त्यांना खूप छान वाटलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता जानकी म्हणत असते, ठीक आहे, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आली, तुला भूक लागली असेल ना, जेवून घे बरं. तेव्हा इथे माया म्हणते, हो, मी जेवून घेते. तेव्हा इथे जानकी म्हणते, माया, तुला कळलं का गं, त्या मास्कमॅनने तुला का किडनॅप केलं होतं? तेव्हा माया म्हणते, नाही ना, मला अजूनपर्यंत कळत नाही आहे की त्या मास्कमॅनने मला का किडनॅप केलं होतं. तेव्हा जानकी म्हणते, मला तुला थँक्स म्हणायचं आहे. आईने मला सांगितलं, तू माझ्या आईची खूप काळजी घेतलीस ना, त्यासाठी थँक्यू. तेव्हा माया म्हणते, असू दे ना, त्या मलासुद्धा आईसारख्याच आहेत ना, म्हणून मी त्यांची इतकी काळजी घेतली. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण त्या मास्कमॅनने असं का केलं असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा माया म्हणते, जानकीताई, तुम्हाला खरं सांगू का, खरं तर त्या मास्कमॅनला आहे ना, तुमच्या आईला त्रास द्यायचा नव्हताच. खरं तर त्या मास्कमॅनला तुम्हाला त्रास द्यायचा होता. तो सारखं सारखं म्हणायचा की जानकीला मी खूप त्रास देणार आहे, मी तिचा भूतकाळ आहे आणि तिला त्रास झाला ना तरच मला आनंद होईल. म्हणजे लता काकूंनी मला तुमचं वर्णन सांगितलं होतं, तेव्हा मी हुबेहूब तुमचं स्केच तयार केलं होतं आणि ते स्केच आहे ना, ते त्या मास्कमॅनने बघितलं. त्याला इतका राग आला, त्याने ते स्केच फाडून टाकलं. त्यानंतरला जानकी म्हणते, काय, ते स्केच फाडून टाकलं? तेव्हा माया म्हणते, हो ना, आणि सांगितलं की पुन्हा त्या जानकीचं इथे चित्र काढायचं नाही म्हणून. तेव्हा खिडकीमध्ये आता जानकीला मास्कमॅन दिसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, आणि ती त्या मास्कमॅनच्या मागे मागे आता धावत जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅनच्या मागे येत असताना मास्कमॅन अजून काही थांबतोय. जानकीला बघितल्यानंतर तो लगेचच तिथून पळ काढतो आणि सरळ तिथून बाहेर पडतो. जानकी म्हणते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, असं म्हणत आता बाहेर येते. तिच्या मागोमाग आता मायासुद्धा आलेली असते आणि त्याचबरोबर इथे आता ऋषिकेशसुद्धा येतो. ऋषिकेश बघतो तर काय, जानकी आता बाहेर मास्कमॅनला शोधत असते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, काय झालं, कुणाला शोधतेस? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, मी इथे कुणाला तरी बघितलं,
टोपी घातली होती, कोट होता, चष्मा होता. ऋषिकेश तो मास्कमॅन तर नसेल ना? तो आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. तेव्हा माया म्हणते, काय मास्कमॅन? याचा अर्थ तो मास्कमॅन अजूनही इथे येतोय. तो इथे येतोय म्हणजे त्याची टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावरती आहे. मला तर खूप जास्त भीती वाटते त्याची. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाही माया, तुम्ही नका घाबरू. तुम्ही इथे सेफ आहात. हे बघा, तुम्हाला काही होणार नाही आहे. तुम्ही इथे सेफ आहात घरामध्ये. तुम्ही जा बरं आतमध्ये, तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. तेव्हा माया आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं काय आहे? ती मुलगी त्या मास्कमॅनच्या तावडीत राहून आली आहे. ती आधीच इतकी घाबरली आणि तू तिला अजून घाबरवतेस. तो मास्कमॅन नव्हता. तू इथे बघ बरं आजूबाजूला. इथे तुला कोणी दिसतंय का? तेव्हा जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, तो मास्कमॅन होता. मी सांगते ना तुम्हाला, मी त्याला बघितलं. तो इथे आला होता, खिडकीतून आपल्यावरती नजर ठेवत होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, तू नको एवढं टेन्शन घेऊ, नको इतकी काळजी करू. हे बघ, तो माणूस इथे आला असेलही, पण तो आता नाही आहे, तो पळून गेला आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, माया मला सांगत होती, त्या मास्कमॅनचा आईवरती राग नव्हताच मुळी. मला त्रास देण्यासाठी त्याने आईला किडनॅप केलं होतं आणि नंतर त्याने आईला सोडलं आणि आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर मागितले. मला कळत नाही आहे नक्की त्या मास्कमॅनचं चाललं आहे काय. माया म्हणत होती की तो माणूस आहे ना, माझा खूप राग करतो. त्याचा राग माझ्यावरती आहे. तो माझं भूतकाळ आहे असं म्हणत होती. पण मी कुणाला इतका त्रास दिला आहे की कुणी मला इतका त्रास द्यावा? कुणाचा माझ्यावरती राग असेल ऋषिकेश? मी असं काय केलं आहे? ऋषिकेश म्हणतो, जानकी नको एवढा विचार करू. हे बघ, तू काही केलेलं नाही आहेस, कळलं तुला? तू चल बरं आता घरामध्ये चल, तो मास्कमॅन नाही आहे इथे. तेव्हा इथे ऐश्वर्या जात असताना मास्कमॅन आपली गाडी घेऊन येतो आणि ऐश्वर्याची गाडी अडवतो. ऐश्वर्या म्हणते, काय रे, कोण आहेस तू? तुला बघून गाडी चालवता येत नाही का? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, अरे बापरे, हो का? मला बघून गाडी चालवता येत नाही का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू तू इथे काय करतोयस? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते की तू त्या जानकीबरोबर डील केलंस ना, प्रॉपर्टीचे पेपर घेतलेस आणि त्या लताला सोडवलंस आणि मला या प्रकरणामध्ये अडकवतोयस तू. आता प्रॉपर्टीचे पेपर जर तुला मिळाले तर तू इथे माझ्याशी बोलायला का आलेस? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, हे बघ, तसं पण आपलं डील झालं होतं की प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडेच येणार आणि त्या बदल्यात मी तुला पैसे देणार. तेव्हा आता मी तुला इथे पैसे द्यायला आलो आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय, तू मला इथे पैसे द्यायला आलेस? तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस, त्या जानकीच्या का माझ्या? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, हे बघ, मी तुझ्या किंवा तिच्या कुणाच्याही बाजूने नाही आहे. मी फक्त माझ्या बाजूने आहे, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन म्हणतो, तू अडकलीस की निघालीस बाहेर, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, मग मला मदत का करतोयस तू? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो की आपलं डील झालं होतं ना, म्हणून मी ठरल्याप्रमाणे हे 10 कोटी रुपये तुला द्यायला आलो आहे. तुला 50 कोटी हवे होते ना, हे 10 कोटी घे. नंतरला प्रॉपर्टीचं डील झाल्यानंतर 50 कोटी रुपये मी तुला देईन, कळलं का? त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, तू एवढे पैसे मला का देतोयस? का मदत करतोयस माझी? तेव्हा इकडे मास्कमॅन म्हणतो, मी कुणाची मदत करत नाही आहे. जे डील झालं होतं त्याचेच पैसे दिलेत मी तुला. तेव्हा इथे खरेखुरे पैसे आता 10 कोटी रुपये मास्कमॅनने दिलेले असतात. प्रेक्षकांनो, हा कोण माणूस आहे काय माहिती? इतका कसा हा श्रीमंत आहे आणि एवढे पैसे तो ऐश्वर्याला का विनाकारण देतोय ते पण कळत नाही आहे. प्रॉपर्टी रणदिवेंची आणि पैसा खाते ऐश्वर्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंग इथे आता फेऱ्या मारत असतो. सौमित्र येतो आणि म्हणतो, काय रे, काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुला? इकडे तिकडे हेरफेऱ्या का मारतोयस? तेव्हा सारंग म्हणतो, अरे दादा, काल ती मुलगी आली आहे ना माया, तिला फोन हवा होता. मी तिला फोन माझा दिला. बिचारीला तिच्या आईवडिलांबरोबर बोलायचं असेल म्हणून दिला. तिने माझा फोन अजून मला परत केलेला नाही आहे. मी विचार केला की तिच्याकडे फोन नाही आहे, बोलायचं असेल माणसांबरोबर, म्हणून मी सुद्धा काही बोललो नाही. पण अरे, अजून तिने माझा फोन मला परत केला नाही आहे. आता तिने माझा फोन घेतला आहे, मग तिनेच मला परत आणून द्यायला हवा आहे ना, पण ती देतच नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, अरे, ती फोन देत नाही आहे, मग तू जा आणि तिच्याकडे फोन माग ना. तेव्हा सौमित्र आता त्याला पाठवत असतो की जा आणि फोन घेऊन ये. तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही, तिच्याकडे आपण कसं जायचं ना फोन मागायला, बरोबर वाटत नाही ते. तिने स्वतःहून मला द्यायला हवा होता ना. तेव्हा इथे सारंग म्हणतो, मला तर टेन्शन आलं आहे, कसा फोन मागू मी माझा? तेव्हा माया तिथे त्याने म्हणते, आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमचा फोन मी तुम्हाला द्यायला परत आली आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो का?
थँक्यू. पण तुम्हाला जर कुणाला लावायचा असेल तर ठेवा तुमच्याकडे फोन. तेव्हा माया म्हणते, नाही नको, आता माझ्याकडे फोन आहे ना. मी मार्केटमध्ये गेले होते. मी माझ्यासाठी एक फोन खरेदी केला आहे आणि नवीन सिम कार्डसुद्धा घेतलं आहे. तेव्हा आता तुमचा फोन नको आहे मला. तेव्हा इकडे सारंगला खूप छान वाटतं. तिने स्वतःहून फोन आणून दिला, प्लस स्वतःसाठी फोनसुद्धा खरेदी केला. तेव्हा सारंग म्हणतो, दादा, अरे मनाने खूप चांगली आहे रे मुलगी. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो का? आता तर म्हणत होतास की तिला कळत नाही का, माझा फोन तिने आणून नाही दिला आणि आता मनाने चांगली झाली का लगेच? तेव्हा सारंग म्हणतो, अरे हो, मग काय, बघ ना, स्वतःसाठी फोन खरेदी केला आणि माझा फोन मला परतसुद्धा आणून दिला, मग मनाने चांगलीच म्हणायला हवं ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, अच्छा. तेव्हा सारंग म्हणतो, दादा, तू माझी मस्करी करतोयस का? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, मी कशाला तुझी मस्करी करू. तेव्हा सारंग म्हणतो, नाही, तू माझी मस्करीच करतोयस. तेव्हा इथे सारंग लाजतो आणि सरळ आता बाहेर निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या इथे आपल्या डॅडाला म्हणत असते, डॅडा, हे बघा मी पैसे घेऊन आले. त्या मास्कमॅनने मला 10 करोड रुपये दिलेत. तेव्हा सयाजी म्हणतो, एवढे पैसे? त्या मास्कमॅनने तुला एवढे पैसे का दिले असतील? प्रॉपर्टीचे पेपर तर त्याच्याकडे आहेत आणि ती प्रॉपर्टी तुझी नाहीच आहे, मग तुला का पैसे देतोय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तेच ना डॅडा, मला तेच कळत नाही आहे की रणदिवेंची प्रॉपर्टी आणि पैसे तो मला का देतोय. म्हणजे तिकडे तो त्या जानकीला त्रास देणार आणि पैसे मात्र तो मला देणार. तेव्हा सयाजी म्हणतो, अगं ऐशू, पण तू हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय, हे कळायला नको का आपल्याला? त्याला तू विचारलं नाहीस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा, मी त्याला विचारलं नसेल असं वाटतं का तुम्हाला? मी त्याला विचारलं की बाबा, तू मला एवढे पैसे का देतोयस, तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस, त्या जानकीच्या की माझ्या? तर तो मला म्हणाला की मला तू काहीही विचारू नकोस, ना मी तुझ्या बाजूने आहे ना मी तिच्या बाजूने आहे, मी फक्त माझ्या बाजूने आहे. तो माणूस असा का वागतोय, असं का करतोय, खरंच मला काही कळत नाही आहे डॅडा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सयाजी म्हणत असतो की तो माणूस जरा विचित्रच आहे, एवढे पैसे देतोय, कशासाठी देतोय ते पण सांगत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ही आपल्या आईचा आणि सुमित्राचा आशीर्वाद घेते, कारण सगळेजण कोर्टात निघालेले असतात. तेव्हा सुमित्रा इथे लताला दही साखर देते, जानकीला देते आणि म्हणते, जानकी, आता तुला विजयी होऊनच यायचं आहे बाई. तू इथे जिंकून आलीस ना की तुझं जय्य स्वागतच करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, आई, तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी, मग आता मी ही केस जिंकणारच आणि त्या ऐश्वर्याला शिक्षा होणारच. सुमित्रा म्हणते, हे बघ सौमित्र, त्या ऐश्वर्याला अशी शिक्षा होऊ दे ना की पुन्हा कधीच कुठल्या बाईने आपल्या कुटुंबातील लोकांना असा त्रास नाही दिला पाहिजे. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो, हो आई, नक्कीच त्या ऐश्वर्याला आज मी गजाआड करतो. त्यानंतर लता म्हणत असते की आम्ही जिंकूनच परत येऊ, नका तुम्ही काळजी करू. तेव्हा सगळेजण आता एकत्र असतात, सगळेजण आता कोर्टामध्ये जायला निघतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा फक्त एकाच गोष्टीची वाट बघत असते की आता जानकीवरती जे काही आरोप झालेत ते आता बाजूला होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता लता म्हणते की ऐश्वर्यानेच मला पाण्यात ढकललं होतं, ती ऐश्वर्याच होती, ती माझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न करते, तिनेच मला किडनॅप केलं होतं. त्यानंतर इथे आता ऐश्वर्या खोटंच बोलत असणार. सौमित्र म्हणत असतो की तुम्ही बघताय ना जज साहेब, या मुलीने इतक्या वयस्कर बाईला किडनॅप करून ठेवलं होतं, तिला मारायलासुद्धा सांगितलं होतं, पण त्याच वेळेला लता काकू स्वतःचा जीव कसा बसा वाचवत तिथून निघाल्या. त्यामुळे ही ऐश्वर्या कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे, तिला तुम्ही कठोरातली कठोर शिक्षा द्या, अशी मी कोर्टाला विनंती करतोय. तेव्हा जानकी म्हणत असते की जज साहेब, ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू. या ऐश्वर्याने माझ्या सासऱ्यांना, नानासाहेबांना मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या आईंना वेडं ठरवलं आणि त्यांनासुद्धा इथे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर माझ्या आईला किडनॅप करून तिलासुद्धा मारायला सांगितलं होतं. ही ऐश्वर्या खोटे नाटे आरोप करण्यामध्ये खूपच जास्त पारंगत आहे. जर तुम्हाला पुरावा हवा असेल तर मला थोडा वेळ द्या, मी पुरावा सादर करेन ऐश्वर्याच्या विरोधातला, पण तिला असं माफ करू नका. इथे आमचा कायद्यावरती आणि आपल्या न्यायव्यवस्थेवरती प्रचंड विश्वास आहे आणि जर तुम्ही ऐश्वर्यासारख्या मुलीला जर माफी दिलीत ना तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेचा विश्वास उडेल. तेव्हा तुम्ही मला वेळ द्या, मी पुरावा सादर करेन, पण ह्या ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, हे मात्र नक्की, असं आता जानकी कोर्टामध्ये सांगत असते.
तर प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे जानकी सौमित्र इथे आता व्यवस्थित आपली केस लढत असतात आणि इथे नेहमीप्रमाणे ऐश्वर्या खोटं बोलत असते. पण आता जज साहेब आपला निकाल हा योग्य तो देणार असतात.